वेलकम बॅक विद्यार्थी मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत रिफ्रॅक्शन ऑफ लाईट ऑन द बेसिस ऑफ हायजीन्स वेव्ह थेरी. यापूर्वी आपण पाहिलं होतं रिफ्लेक्शन काय असतं आणि या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण रिफ्रॅक्शन काय असतं. तर चला सुरुवात करूया. अगदी त्याच प्रकारे जसं आपण रिफ्लेक्शन समजून घेतलं होतं, म्हणजे काय तर समजा एक प्लेन रिफ्रॅक्टिंग सरफेस आहे. रिफ्रॅक्टिंग सरफेस म्हणजे या सरफेस मधून लाईट एकीकडून दुसरीकडे जाऊ शकते. तर त्यासाठी आपण दोन मीडियम कन्सिडर करणार आहोत. पहिला आहे रेरर मीडियम, तर दुसरा आहे डेन्सर मीडियम. आणि आपल्याला हे माहिती आहे की स्पीड ऑफ द लाईट इन रेरर मीडियम इज ऑलवेज ग्रेटर दॅन स्पीड ऑफ द लाईट इन डेन्सर मीडियम. सो मी या मीडियमला 1 म्हणतो, या मीडियमला 2 म्हणतो. आणि प्रत्येक मीडियमचा लाईटसाठी एक रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असतो. त्याला आपण नाव ठेवूया की रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ 1 ऑर रेरर मीडियम इज μ1 आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ डेन्सर मीडियम इज μ2. आता घडणार काय, अगदी जसं रिफ्लेक्शन मध्ये समजलं होतं त्याच प्रकारे समजून घेऊया की हा एक प्लेन वेव्हफ्रंट आहे. नाव देऊया पी आणि क्यू. हे रेज आहेत किंवा वेव्ह नॉर्मल्स आहेत, ज्यांचं काम आहे प्लेन वेव्हफ्रंट ए बी ला, हा आहे ए आणि हा आहे बी, ह्या ए बी ला बाउंड करून ठेवणं. आणि प्रॉपर्टीज प्रमाणे आपल्याला माहिती आहे की वेव्हफ्रंट आणि वेव्ह नॉर्मल यातला अँगल नेहमी कसा असतो, परपेंडिक्युलर किंवा 90 डिग्री असतो. आता घडणार काय, तर लाईट ज्या वेळेस हा प्लेन वेव्हफ्रंट ए बी असा ट्रॅव्हल करत 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 सरफेस कडे येईल, काही वेळामध्ये हा जो ए पॉइंट आहे तो इथं पोहोचेल आणि याला आपण नाव देऊया ए डॅश. काय नाव देणार, ए डॅश. अगदी त्या प्रकारे हा जो बी पॉइंट आहे तो पण ट्रॅव्हल करत करत इंटरसेक्ट करेल का रे, नाही. तर यापूर्वी आपण बघितलंय की हे वेव्हफ्रंट हा नेहमी वेव्ह नॉर्मलला परपेंडिक्युलर पाहिजे, म्हणजे हा ए बी हा अशा प्रकारे इथं बनेल, ज्याला आपण नाव देऊया, या पॉइंटला नाव देऊ B1. सो इथं जेवढ्या वेळात लाईट ए पासून ए डॅश पर्यंत पोहोचली, इथं बी पासून B1 पर्यंत पोहोचली. मग आता विषय आहे की लाईट इथे थांबणार आहे का, नाही. तर त्या लाईटला पोहोचायचं या पॉइंटला, ज्याला आपण नाव देणार आहोत बी डॅश. या पॉइंटला पोहोचण्यासाठी काही ना काही वेळ लागेल. सो अज्युम करू की ह्या बी वन पासून बी डॅश पर्यंत पोहोचण्यासाठी लागणारा टाइम टी आहे. आणि पहिल्या मीडियम मध्ये याचा स्पीड आपण घेऊया, रेरर मीडियम मध्ये स्पीड घेऊ V1. तर हे जे डिस्टन्स आहे, हे डिस्टन्स किती होणार रे, V1 इंटू टी. हे पहिलं डिस्टन्स झालं पहिल्या मीडियम मधलं, म्हणजेच रेरर मीडियम मध्ये. आता काय घडेल की ज्या वेळेस लाईट B1 पासून बी डॅश पर्यंत ट्रॅव्हल करेल, तेवढ्या वेळामध्ये हा जो पॉइंट ए आहे तो शांत राहील का, नाही. तर तो सेकंडरी सोर्स प्रमाणे काम करेल आणि सेकंडरी सोर्स प्रमाणे काम करत असताना तो सेकंडरी वेव्हलेट इमिट करेल. मग सेकंडरी वेव्हलेट इमिट कोणत्या मीडियम मध्ये करेल, तर लाईट रिफ्रॅक्ट व्हायला म्हणजे सेकंड मीडियम मध्ये चाललेले. सो याने तयार केलेला वेव्हलेट म्हणजेच हेमिस्फिअर हा सेकंडरी किंवा दुसऱ्या मीडियम मध्ये असणार. आता अजून एक मुद्दा लक्षात घ्यायचा आहे की आपण ज्यावेळेस असा वेव्हलेट रिफ्लेक्शन मध्ये तयार केला होता, तो त्याच मीडियम मध्ये तयार केला होता आणि त्या हेमिस्फिअरची रेडियस ही B1 बी डॅश घेतली होती. पण जर इथं ऑब्झर्व केला तर ही रेडियस मी छोटी घेतलेली आहे. का छोटी घेतलेली आहे, कारण टाइम जरी सेम असला, जेवढ्या वेळात लाईट B1 पासून बी डॅश पर्यंत पोहोचते तेवढ्याच वेळात इथं हा वेव्हलेट तयार होतोय. म्हणजे हा वेव्हलेट तयार होण्यासाठी लागणारा टाइम हा तेवढाच असेल जेवढा B1 पासून बी डॅश पर्यंत आहे. मग पण सेकंड मीडियम मध्ये स्पीड जो आहे तो लाईटचा स्पीड आपण घेऊया V2, म्हणजे स्पीड कमी असणार. सो रेरर मीडियम मध्ये स्पीड जास्त आहे, डेन्सर मीडियम मध्ये स्पीड कमी आहे. दोन्ही मीडियम मध्ये हे इथून इथपर्यंत ट्रॅव्हल करणं आणि वेव्हलेट तयार होणं यासाठी लागणारा टाइम सेम आहे. सो इथलं जे डिस्टन्स असेल सेकंड मीडियम मधल्या, पहिल्या मीडियमच्या डिस्टन्सला आपण D1 म्हणू. सेकंड मीडियम मध्ये जे डिस्टन्स बनेल ते असणार V2 इंटू टी, हे डिस्टन्स असणार. आता पहिल्या मीडियम मध्ये डिस्टन्स होतं D1 इज इक्वल्स टू V1 टी, दुसऱ्या मीडियम मध्ये आहे D2 इज इक्वल्स टू V2 टी. आणि टाइम दोन्हीकडे सेम आहे, परंतु वेलॉसिटीचा विचार केला तर रेरर मीडियम मध्ये जास्त आहे, म्हणजे ऑब्व्हियसली B1 हे B2 पेक्षा मोठं असेल. फक्त इथं आपण एक्सपेरिमेंट घेतोय की लाईट रेरर मीडियम मधून डेन्सर मीडियम मध्ये चालली आहे. समजा जर लाईट डेन्सर कडून रेरर कडे गेली, म्हणजे पहिला मीडियम डेन्सर असेल दुसरा मीडियम रेरर असेल, तर मात्र इथं हा जो हेमिस्फिअर ड्रॉ कराल तो फक्त मोठा काढायचा. ही सगळ्यात मोठी काळजी घ्यायची स्टेट बोर्ड साठी. आता हे इन्सिडेंट वेव्हफ्रंट झाला, इन्सिडेंट रेज झाले. आता आपला रिफ्रॅक्टेड वेव्हफ्रंट आणि रिफ्रॅक्टेड रे काढायचा आहे.
त्यासाठी आपण या बी डॅश पासून एक टँजेंट ड्रॉ करणार. काय ड्रॉ करणार रे? टँजेंट ड्रॉ करणार. कोणत्या पॉइंटला ड्रॉ करणार? टी नाव देऊया. आणि ए डॅश पासून टँजेंट पर्यंत एक लाईन ओढून ती लाईन पुढे एक्सटेंड करणार. सो हा झाला पहिला, म्हणजे हा जो पी रे येत होता तो रिफ्रॅक्ट झाला. थोडीशी डायरेक्शन चेंज झालेली आहे आणि यालाच पॅरलल इथून दुसरा रे काढणार अशा प्रकारे. तर हा झाला आपला पी डॅश क्यू डॅश म्हणजे रिफ्रॅक्टेड रे. आणि हा बी डॅश टी हा जो आहे तो रिफ्रॅक्टेड वेव्हफ्रंट. हा ए बी काय होता? ए बी आहे इन्सिडंट वेव्हफ्रंट. आणि हा जो बी डॅश टी आहे हा काय आहे? रिफ्रॅक्टेड वेव्हफ्रंट. सो इन्सिडंट आणि रिफ्रॅक्टेड वेव्हफ्रंट आपल्याला मिळालेले आहे. आता स्नेल्स लॉ प्रूव्ह करायचंय काही किंवा रिफ्रॅक्शन मधला लॉ आपल्याला प्रूव्ह करण्यासाठी आपण काय करणार? समजा इथं हे ए डॅश टी हा रेडियस आहे आणि बी डॅश टी हा टँजेंट आहे. सो या दोघांमधला अँगल कंपल्सरी 90 डिग्री असेल. त्याचबरोबर इथला हा अँगल पण 90 डिग्री असणार. का बरं? ए डॅश बी डॅश वेव्हफ्रंट आहे आणि पी क्यू पी आणि ह्या क्यू लाईन ह्या दोन्ही लाईन कशा आहेत? तर वेव्ह नॉर्मल आहेत. सो परपेंडिक्युलर असतील. तसंच इथं जर विचार केला आपण तर जसं आपण रिफ्लेक्शन मध्ये दाखवलं होतं अगदी त्या प्रकारे रिफ्रॅक्शन मध्ये पण दाखवायचं आहे. या इन्सिडंट पॉइंट पासून एक नॉर्मल ड्रॉ करणार आपण. ही अशी नॉर्मल एन, इथं नाव देऊया एन डॅश. तर अँगल इन्सिडंट रेने नॉर्मल सोबत बनवलेला अँगल म्हणजे हा अँगल काय असणार? आय. थोडासा विचार करायचा आहे. ए डॅश परपेंडिक्युलर टू ए डॅश बी वन आणि नॉर्मल परपेंडिक्युलर आहे सरफेसला. याचा अर्थ जर या दोघांमधला अँगल आय असेल तर बी वन ए डॅश आणि बी डॅश म्हणजे या दोघांमधला हा अँगल सुद्धा काय असणार? आय असणार. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. तसंच आता येऊया रिफ्लेक्शन साठी. रिफ्रॅक्शन साठी अँगल ऑफ इन्सिडेंट आय झाला. अँगल ऑफ रिफ्रॅक्शन तो काय असणार? तर नॉर्मल आणि रिफ्रॅक्टेड रे निघून जाणारा रे म्हणजे हा अँगल काय असणार रे? आर असणार. आता बघूया एन डॅश ए डॅश हा एन डॅश ए डॅश ही जी लाईन आहे ती परपेंडिक्युलर आहे सरफेसला आणि ए डॅश टी किंवा ही एक्सटेंडेड लाईन ही कोणाला परपेंडिक्युलर आहे? टी बी डॅशला. याचा अर्थ इथला अँगल सुद्धा काय असणार रे? आर. मग आता हे जर दोन अँगल लिहिले असतील तर आपण या दोन अँगल साठी दोन ट्रायंगल साठी जर दोन ट्रायंगल आपण सेपरेटली ड्रॉ केले अशा प्रकारे सेपरेटली ड्रॉ करूया. हा पहिला ट्रायंगल इथं दिसणार ए डॅश या पॉइंटला बी वन आणि इथं बी डॅश. सो इथला अँगल आपण घेतलेला आहे आय. बी डॅश बी वन हे जे डिस्टन्स आहे बी वन पासून बी डॅश त्याला डी वन म्हणलं होतं किंवा व्ही वन टी एवढं डिस्टन्स म्हणलं होतं. व्ही वन इंटू टी. सो इथं आपण लिहूया साइन आय. काय लिहायचंय? साइन आय. काय असणार साइन आय? हा जर राईट अँगल ट्रायंगल असेल तर ए डॅश बी डॅश हे हायपोटेन्युअस झाला. त्यामुळे अपोजिट साइड डिवाइड बाय हायपोटेन्युअस म्हणजेच काय येणार? बी वन बी डॅश अपॉन हायपोटेन्युअस असणार ए डॅश बी डॅश. So let's say this is equation number 1 from first triangle or rarer medium triangle. आता अगदी सिमिलरली तसाच ट्रायंगल ड्रॉ करायचा आहे आपला डेन्सर मीडियम साठी. तर तो ट्रायंगल इथं बघूया आपण की हा अशा प्रकारे काहीतरी आहे. या ठिकाणी पॉइंट आहे टी, इथं आहे ए डॅश आणि या ठिकाणी आहे बी डॅश. इथला अँगल 90 डिग्री आणि हे जे डिस्टन्स आहे या डिस्टन्सला आपण D2 म्हणलं होतं. इथं पाहू शकता आहे रेडियस आहे. परत फेरी आठवण करून देतो. जेवढ्या वेळामध्ये लाईट बी वन पासून बी डॅश पर्यंत गेली अगदी तेवढ्याच वेळात हा वेवलेट तयार झालाय म्हणजे त्याची रेडियस किती असणार? V2 इंटू टी किंवा D2. हे डिस्टन्स असणार V2 इंटू टी. सो इथं हा अँगल आपण दाखवलेला आहे अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. म्हणजे जर साइन आर काढलं आपण कॅल्क्युलेट केलं तर अपोजिट साइड म्हणजे काय होणार? ए डॅश टी आणि हायपोटेनियस इथं पण असणार ए डॅश बी डॅश. सो लेट से दिस इज इक्वेशन नंबर 2. आता या दोन्ही इक्वेशनला आपल्याला एकत्रित करायचं आहे म्हणजेच काय करणार आपण? तर इथं लिहिणार डिवाइड इक्वेशन 1 बाय 2. इक्वेशन 1 आणि 2 यांना डिवाइड करूया. सो न्यूमरेटरला येणार साइन आय, डिवाइडला येणार साइन आर विच इज इक्वल्स टू साइन आय ची व्हॅल्यू काय आपल्याकडे? डी1 बी डॅश अपॉन ए डॅश बी डॅश टोटल डिवाइड बाय काय आहे? ए डॅश टी अपॉन ए डॅश बी डॅश. ए डॅश बी डॅश दोन्हीकडलं काय होणार रे? इथला ए डॅश बी डॅश इथला ए डॅश बी डॅश कॅन्सल.
काय राहतं विच इज इक्वल्स टू B1 B' ची व्हॅल्यू आपण इथं काय घेतलेली आहे पाहू शकता V1 इंटू टी. सो न्युमरेटरला राहणार V1 इंटू टी टोटल डिवाइड बाय A डॅश टी ची व्हॅल्यू आपण घेतलेली आहे V2 डिवाइड बाय टी. दोन्हीमध्ये टाइम सेम आहे सो टाइम टाइम गेट कॅन्सल आणि काय राहतं मग इक्वेशन सो साइन आय अपॉन साइन आर इज इक्वल्स टू काय आलं V1 डिवाइड बाय V2. परंतु रे ऑप्टिक्स इयत्ता 11वी स्टेट बोर्ड नुसार किंवा एनसीआर नुसार रे ऑप्टिक्स नावाच्या टॉपिक मध्ये आपण बघितलेलं आहे V1 डिवाइड बाय V2 म्हणजेच काय असतं तर μ2 डिवाइड बाय μ1 काय असतं μ2 डिवाइड बाय μ1 किंवा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम यालाच आपण असं पण लिहू शकतो μ2 विथ रिस्पेक्ट टू 1. आता एक काम करू या साइन आय डिवाइड बाय साइन आर आणि μ2 अपॉन μ1 याला जर इक्वेट केलं आपण ह्या दोन इक्वेशनला तर काय काय होणार इथे लिहूया साइन आय डिवाइड बाय साइन आर इज इक्वल्स टू μ2 डिवाइड बाय μ1 म्हणजेच हा झाला स्नेल्स लॉ. काय आला हा स्नेल्स लॉ. म्हणजे इथं आपण रिफ्रॅक्शन वापरून सुद्धा काय प्रूव्ह करू शकतो हायजीन्स थेअरीच्या बेसिसवरती रिफ्रॅक्शन हा कॉन्सेप्ट सुद्धा इथं प्रूव्ह झालेला आहे. तर असेच प्रत्येक कॉन्सेप्टचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट नक्की करा. धन्यवाद.